हॅलो दोस्तों, नमस्कार. ट्रेड विथ पीबी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज आहे 12 सप्टेंबर. आजचा आपण मार्केटचा मूड पाहणार आहोत. कसा होता, कोणते सेक्टर पॉझिटिव्हमध्ये होते, कोणते सेक्टर निगेटिव्हमध्ये होते आणि आज कोणत्या ह्याच्यामुळे सेक्टरमुळे आज निफ्टीला सपोर्ट मिळालेला आहे. तर व्हिडिओला आपण आजच्या सुरुवात करूया. तर इथे पाहू शकता तुम्ही आपण पूर्ण सेक्टरल जे ब्रॉडर मार्केट आहे त्याचा आपण चार्ट ओपन केला आहे. त्यामध्ये निफ्टी 50 आज 0.4% तेजीत होतं. निफ्टी नेक्स्ट 50मध्ये आज 0.3%ची तेजी होती. निफ्टी मिड कॅप 100मध्ये आज 0.28%ची तेजी होती. त्यानंतर निफ्टी स्मॉल कॅप 50 स्टॉक्स, निफ्टी स्मॉल कॅप 100 स्टॉक्स हे जे आहेत त्यामध्ये एक चांगलीच आज तेजी म्हणजे 0.5%ची आज ओव्हरऑल ॲव्हरेज तेजी आज तुम्हाला पाहायला मिळालेली आहे. आणि फक्त निगेटिव्ह कुठे पाहायला मिळालेली आहे, निफ्टी मायक्रो कॅपमध्ये पाहायला मिळालेली आहे. जे तुम्हाला एक पॉईंट म्हणजे निगेटिव्हमध्ये नाही, एक फ्लॅटमध्ये तुम्ही क्लोजिंग त्याला म्हणू शकता. त्यानंतर आपण सेक्टोरल जे आहेत, सेक्टोरल इंडायसेस त्यामध्ये आपण पाहूया. तर निफ्टी ऑटो आज लगातार 2 दिवसाच्या खराब परफॉर्मन्स नंतर आज 0.5%ची जवळपास तेजी दिलेली आहे. त्यानंतर निफ्टी आयटी पण चांगली तेजी दिलेली आहे. आज जर निराशनं कुणी केलेलं आहे तर ते आहे निफ्टी एफएमसीजी. सलग दुसरा दिवस आहे आज. त्यानंतर जर पाहिलं तर निफ्टी एनर्जी सेक्टरनं पण चांगलीच 0.3%ची तेजी, निफ्टी बँकमध्ये सलग 2 दिवस चांगली तेजी दिलेली आहे. आणि त्यानंतर निफ्टी प्रायव्हेट बँक हे जर पाहता, ह्यात अजून एक सेक्टर जो आहे तो कव्हर नाही. ह्या पूर्ण सेक्टर जे आहेत, आपण सेक्टरल इंडायसेस इंडेक्स जो घेतलेला आहे त्यामध्ये अजून एक सेक्टर कव्हर नाही, तो म्हणजे आहे निफ्टी सीपीएससी. निफ्टी सीपीएससी म्हणजे काय, जो डिफेन्स सेक्टरच्या रिलेटेड आहे तो निफ्टी सीपीएससी इंडेक्स आहे. त्याच्यावरती आज आपण खास व्हिडिओ आज बनवणार आहोत. जे रिलेटेड करतो तो कशासाठी, तर डिफेन्स सेक्टरसाठी बनवतो. तर ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर आज निफ्टी 50मध्ये आज कोण टॉप गेनर कोण टॉप लुजर होते ते पण पाहूया. तर इथं जर पाहिलात तर तुम्ही रिलायन्स आज 0.8%, इन्फी आज 1%, जवळपास म्हणजे 18,000 कोटीचा त्यांचा बायबॅक ची न्यूज आलेली आहे. त्यानंतर किती, 1800 रुपयाला पर बायबॅकची त्यांची न्यूज आलेली आहे. त्यानंतरनं तुम्ही पाहू शकता इथं बजाज फायनान्स आहे 3.4%, परत ICICI बँक, BEL जवळपास 0.3%च्या तेजीमध्ये आज क्लोज झालेले आहे. तर आजचा जर मार्केट पाहता, जर आजचा जर विषय घेतला तर आज ऑटो सेक्टर पण चांगल्या तेजीत होती. त्याचनंतर एक स्टॉक जो होता तो एक चांगल्याच चर्चेत होता, तो म्हणजे जमना ऑटो. का होता, जवळपास आज 0.3%ची 13.9%ची आज चांगली तेजी मार्केटमध्ये दाखवत होती. कोणता स्टॉक होता हा, जमना ऑटो स्टॉक्स होता. जवळपास 14%ची स्टॉकमध्ये तेजी आज दाखवत होती. तर याच्या पाठीमागचं कारण कोणतं आहे, तर पाहू शकता तुम्ही काय केलेलं आहे, जेबीएम इको लाईफ मोबिलिटी सिक्युर्स, जेबीएम इको लाईफ मोबिलिटी सिक्युर्स $100 million इन्व्हेस्टमेंट फ्रॉम IFC फॉर ई बस एक्सपान्शन. म्हणजे काय केलेलं आहे, तर त्यांना 100 मिलियनची इन्व्हेस्टमेंट मिळालेली आहे. कोणाकडून मिळालेली आहे, की IFC हे त्यांना इन्व्हेस्टमेंट मिळालेली आहे. तर आता हे जेबीएम ऑटो आणि जेबीएम इकोलाईफ हे काय संबंध आहे. जेबीएम ही तर जेबीएम ऑटोचं दाखवत होता, हे तर जेबीएम इकोलाईफ आहे. तर ते पण आपण पुढं डिस्कस करूया. तर जेबीएम इकोलाईफ इथं तुम्हाला सर्व क्लिअर होतील, क्लॅरिफाय होतील सर्व गोष्टी. तिथे पाहू शकता, जेबीएम ऑटो सबसिडरीज जेबीएम इकोलाईफ मोबिलिटी हॅज रिसिव्ड 100 मिलियन इन्व्हेस्टमेंट फ्रॉम ICF म्हणजेच काय, इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन, IFC इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन टू डिप्लॉय 1455 इलेक्ट्रिक बसेस अक्रॉस महाराष्ट्र, आसाम, गुजरात. प्रोजेक्ट एम्स रिड्यूस कार्बन डायऑक्साईड ओव्हर बाय 1.6 बिलियन्स. हे काय ब्लाब्ला म्हणजे त्यांची हे झाली. पण नेमकं काय ठरलेलं की बाबा ह्यांचं काय झालेलं की यांना $100 मिलियन यांना इन्व्हेस्टमेंट मिळालेली आहे. कशाकरता, तर 1455 इलेक्ट्रिक बस बनवण्याकरता. तर कुठे कुठे बस बनवणार आहेत ते, महाराष्ट्र, आसाम आणि गुजरात हे 3 स्टेट आहेत. तर त्यांच्याकडून त्यांना हे बस त्यांना डिलिव्हरी करायची आहेत. तर आतापर्यंत जेबीएम इकोलाईफचं काम कसं आहे, तर जवळपास त्यांनी 2500 ई बसेस त्यांनी अक्रॉस द इंडिया डिप्लॉय केलेले आहेत. आणि त्यांची ऑर्डर बुक जर पाहिली, ऑर्डर बुक किती आहे त्यांची, तर 11,000 ई बसेसची ऑर्डर आता सध्या त्यांची पेंडिंग आहे, इन्क्लुडिंग 1455 हे जर बस धरल्या तर जवळपास 11,000 ई बसेस त्यांची ही ऑर्डर सध्या कार्यरत आहे. तर त्यानंतर हे झालं आपण जेबीएम ऑटोची. त्यानंतर जर पाहिलं तर जेबीएम ऑटोचा आपण ओव्हरऑल परफॉर्मन्स पण पाहूया कसा होता जेबीएम ऑटोचा. तर जेबीएम ऑटोचा ओव्हरऑल जर परफॉर्मन्स जर पाहिला तर तुम्ही पाहू शकता की आजच्या दिवसात तर ते 14%ची तेजी, गेल्या 5 दिवसात 16%ची, एका महिन्यात 18%, 20% धरायचं, 6 महिन्यात 40% आणि 5 वर्षात जर धरले तुम्ही
5 वर्षाची, तर किती झाल्या जवळपास 1400 कोटी, सॉरी 1400% रिटर्न कंपनीने, म्हणजे 1388% रिटर्न कंपनीने इथे प्राप्त केलेला आहे. ओव्हरऑल जर पाहिला तर जेबी मेट्रोजला फ्युचर चांगलं दिसतंय, कारण का 11,000 ई बसेस त्यांच्या ऑर्डर्स बुक पेंडिंग आहेत आणि अजून ऑर्डर मिळण्याची शक्यता पण नाकारता येत नाही. त्यानंतर आपण पाहूया सर्वांचाच चर्चेत होता तो म्हणजे आणि तेजी होता तो म्हणजे डिफेन्स सेक्टर. डिफेन्स सेक्टर आज पूर्णपणे तेजी होता. तुम्ही सर्व डिफेन्स स्टॉक्स तुम्ही काढू शकता. BEL, HAL ते पण पुढे आपण सर्व कव्हर करणार आहोत. तर याचं कारण काय बा, एक सेक्टर होत असतं. जेव्हा कसं असतं डिफेन्स सेक्टरला कसं असतं, की डिफेन्स सेक्टर जे आहे त्याला कोणत्याही जास्त न्यूजची गरज लागत नाही. जसं की थोडंफार करेक्शन होतं, लगेच तिथं बायर्स येतात, घ्यायला येतात स्टॉक्स. कारण का त्याचा फ्युचर चांगला आहे त्या सेक्टरचं. आता जर सध्या कंपनीनं आता प्रोड्युसमेंट चालू केले. आता इथून पुढे एक्सपोर्ट करणार आहेत. बरेच ऑर्डर येत आहेत. अजून पुढच्या 30-40 देशांकरता करार करण्याचा पण विचार चालू आहे किंवा एक्सपोर्ट करण्यासाठी डिफेन्सला. आणि डिफेन्सचा मेन मुद्दा काय ते काय? हे 2 मेन मुद्दे आहेत. कोणता? हा मेक इन इंडिया हा जो मुद्दा आहे, मेक इन इंडिया हा मुद्दा जो उचलून धरला आहे आपल्या इंडियन डिफेन्स सेक्टरला. तर यामुळे आज तुम्हाला डिफेन्स सेक्टरात चांगल्या तेजीत दिसतोय आणि नेहमीच तुम्हाला हा कायम चर्चेत दिसतोय सेक्टर. याचं कारणच तसं आहे की बाबा मेक इन इंडिया, कारण आपल्या जीडीपीला पण जोरदार कॉन्ट्रीब्यूट करतोय आणि इथून पुढे पण करणार. कारण का इंडिया डिफेन्स सेक्टर असं आहे की इंडियाला चांगले नेबरहुड्स नाही आहेत अवेलेबल, कारण म्हणजे नाही आहेत कोणते. त्यामध्ये पाकिस्तान आहे, चायना आहे, खाली श्रीलंका आहे. श्रीलंका पण चायनासोबत हातमिळवणी करत आहे. त्यामुळे इंडियाच्या डिफेन्स सेक्टरवर म्हणजे लक्ष देणे फार गरजेचे आहे. त्यामुळेच इंडियन डिफेन्स सेक्टरला नेहमीच चर्चेत ठेवून त्याचं बजेट वाढवून नेहमी एक सेक्युर आपल्याला ठेवावं लागतं इंडियन डिफेन्स सेक्टरला. त्यामुळेच डिफेन्स सेक्टरमध्ये आज चांगली तेजी तुम्हाला पाहायला मिळालेली आहे. आणि दुसरं मेन कारण म्हणजे आत्मनिर्भर भारत. हे नेहमीच पॉईंट लक्षात ठेवलं पाहिजे की आत्मनिर्भर भारत हा जो पॉईंट आहे, जे गव्हर्नमेंट सारखा उचलून धरतो आत्मनिर्भर भारत. त्यामुळे काय होतं की बाबा डिफेन्स सेक्टरला चालना मिळते. आता समजा कोणता एखादा सेक्टर आहे, एखादा डील आहे. आता सपोज आपण काय करणार आहोत की बाबा रशियाकडून आपण XYZ काहीतरी बाय करणार आहोत. तर ते बाय नुसतंच आपण इंडियन काय करते आता गव्हर्नमेंट नुसतं बाय करत नाही. तर ती काय करते, जी हाफ ऑफ द टेक्नॉलॉजी म्हणजे सपोज 50% टेक्नॉलॉजी, सपोज आता S-400 समजा आपण त्यांच्याकडून बाय करायचं आहे. तर ते काय करतो की बाबा त्याची हाफ ऑफ द टेक्नॉलॉजी इंडियामध्ये एक्सप्लोर करा म्हणतात. म्हणजे ते इंडियाला सांगा म्हणतात हाफ ऑफ द टेक्नॉलॉजी त्याची. जेणेकरून काय इंडियातच त्याचे काही पार्ट आहेत ते इंडियातच बनवणार आणि जे काही मेन कॉम्पोनंट्स आहेत ते आपण तुमच्याकडून इम्पोर्ट करणार. म्हणजे यामुळे काय होईल की बाबा इंडियामध्ये पण इंडियाचं जे रॉ मटेरियल आहे त्यामध्ये पण तुम्हाला चांगली खपत बघायला मिळणार. म्हणजे इंडियाचं रॉ मटेरियल होणार. त्यामध्ये नंतरनं एम्प्लॉयमेंट वाढणार इथे आणि जे काही टेक्नॉलॉजी आहेत बेस्ड आहेत ते होणार. परत त्यानंतरनं जे त्याला जे दुसरे स्टॉक्स आहेत, दुसरे जे कंपनी आहेत त्यांना पण ते त्याचे ऑर्डर्स इन्क्रिमेंट होणार. जसं की आता समजा आता BEL वगैरे, आता सपोज आता एखादी S-400ची आपण इंडियामध्ये काही टेक्नॉलॉजी इंडियामध्ये आपण डेव्हलप करतोय, तर त्याचा फायदा कोणाला, तर BEL सारख्या कंपनीला पण होणार. कारण का जे सर्व इलेक्ट्रिकल्स कंपोनंट्स वगैरे आहेत आर्मीचे किंवा डिफेन्स सेक्टरचे सर्व कोण करतं, BEL रेडी करतो. त्यामुळे हे 2 पॉईंट आहेत. कोणते, एक मेक इन इंडिया आणि दुसरा आहे तो म्हणजे मेक इन इंडिया आणि दुसरा आहे तो म्हणजे आत्मनिर्भर भारत. ह्यामुळे काय होते की बाबा डिफेन्स सेक्टरला चांगली चालना मिळते. तर आता आपण सर्व स्टॉकचा परफॉर्मन्स पाहिला. स्टॉकचे परफॉर्मन्स कसे होते, जर तुम्हाला जवळपास जर पाहिला तर हिंदुस्थान एरोनॉटिकल जवळपास 4% चांगले ते होता. ह्या कंपन्या तर ऑर्डर बुक जवळपास मला वाटतं 1,00,000 करोडच्या मध्ये आता काही त्यांचे ऑर्डर बुक्स गेलेले आहेत. 1,00,000 करोडचे ऑर्डर बुक्स म्हणजे नॉट जो कंपनीचे मला वाटते हे जी त्यांची मार्केट कॅप आहे जवळपास 3 लाख कोटीची त्यांची मार्केट कॅप आहे. त्याच्या पश्चात त्यांना 1,00,000 कोटीची ऑर्डर बुक्स पेंडिंग्स आहेत सध्या आणि काही ते आता डिलिव्हर पण करणार आहेत. ते येणाऱ्या काही दिवसात दिसेलच. त्यानंतर आहे BEL पण तुम्ही पाहू शकता गेले काही दिवस चांगलीच चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे त्यांना पण ऑर्डर्स बुक्स मिळालेले आहेत गेल्या काही दिवसात. छोट्या-छोट्या ऑर्डर बुक्स मिळत आहेत. 300 कोटी, 400 कोटी अशा ऑर्डर बुक्स मिळत आहेत. पण त्यांना चांगलाच त्याचा फायदा येणाऱ्या काही दिवसात दिसणार आहे आणि जे कंपनीचा जो रेव्हेन्यू वगैरे किंवा जे त्यांचे जो क्वार्टरली रिझल्ट आला होता किंवा मागचा फायनान्शियल इयरचा हे पण आला होता रिझल्ट. तर कंपनी चांगलाच इयर ऑन इयर पॅटमध्ये किंवा EPSमध्ये मार्जिन्समध्ये चांगली सुधारणा केलेली आहे. त्यामध्ये जसे की स्टॉक्स खाली येत असतात, तर जे कन्सोलिडेट होतात तर ते लगेच बाहेर अट्रॅक्ट होतात. कारण का फ्युचर्स आहे या सेक्टरमध्ये, त्यामुळे ते लगेच अट्रॅक्शन होतं. त्यानंतर तुम्ही बघू शकता BEML स्टॉक्स आज चांगल्या स्थितीत होता. जवळपास 10%च्या तेजीत होता. जवळपास 10%च्या चांगल्या तेजीत होता. याचं कारण कंपनी आता जर डिफेन्स सेक्टरमध्ये आहेच कंपनी, तर आणि कोणत्या-कोणत्या सेक्टरमध्ये आहे, तर मायनिंग सेक्टरमध्ये पण कंपनी काम करते. परत
जे हेवी मशिनरीज आहेत जसं की JCB वगैरे किंवा ज्या वेट लिफ्टिंगच्या मशिनरी आहेत, तर तिथं पण ह्या कंपनी काम करते. परत त्यानंतरनं आता जे डिफेन्स सेक्टरमध्ये पण काम करते. त्यानंतरनं रेल्वे कोचिंगमध्ये पण जे रेल्वेचे कोचिंग्स आहेत किंवा ते मेट्रो रेलचे कोचिंग्स आहेत, वंदे भारतचे कोचिंग आहेत, तिथं पण ही कंपनी काम करते. म्हणजे काय कंपनी एक डायव्हर्सिफाईड बिझनेसमध्ये काम करते आणि येणाऱ्या काही दिवसात मला वाटते BELच्या बरोबरची कंपनी होण्याची शक्यता आहे. कारण जसा हा त्यांचा डायव्हर्सिफाईड बिझनेस आहे, त्या बिझनेसनुसार ह्या कंपनीमध्ये एक चांगलंच पोटेन्शियल आणि चांगलंच ग्रोथ दिसते. हालाकी कंपनी सध्या एक पीक व्हॅल्यूवरती ट्रेड करते. एक पीक व्हॅल्यू आहे कंपनी, पण येणाऱ्या काही दिवसात ह्याचा रिझल्ट कंपनीला चांगला दिसेल किंवा BELच्या बरोबरचीच ही BEML कंपनी दिसणार आहे. त्यानंतर आपण पाहूया पारस डिफेन्स. पारस डिफेन्सला पण जवळपास आज मला वाटते डिफेन्स ऑफ मिनिस्ट्रीकडून त्यांना पण आज एक चांगली ऑर्डर मिळालेली आहे. सॉरी, BEMLच ओपन झाले तर तुम्ही जर इथं पाहिला तर पुन्हा पारस डिफेन्स जवळपास आज 5-5.5% म्हणजे जवळपास 6% आज चांगल्या तेजीत होती. याचं कारण होतं की यांना पण डिफेन्स ऑफ मिनिस्ट्रीकडून एक जवळपास एक चांगली ऑर्डर बुक ह्यांना ऑर्डर मिळालेली आहे आणि ह्या कंपनी पण ऑर्डर बुक तगडे आहे. कंपनी रिझल्ट पण क्वार्टरली चांगला दाखवलेला आहे आणि फायनान्शियल रिझल्ट पण कंपनीनं चांगला दाखवलेला आहे. त्यानंतर आहे MTAR टेक. खूप दिवसानंतर MTAR टेक म्हणजे एवढा तेजीत आलेला आहे. याचं कारण पण तसंच आहे. आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण याचं कारण काय आहे ते कव्हर केलेलं आहे. जवळपास 10%, 11% पर्यंत आज तेजीत होता. त्यानंतरनं थोडंफार मार्केटचे अनुसार प्रॉफिट बुकिंग होऊन जवळपास 9.5% च्या आसपास स्टॉक बंद झालेला आहे. आणि याची जी न्यूज आहे आपण काल पण कव्हर केली होती की बाबा काय कंपनी कशामध्ये नेमकं काम करते की क्लीन सायन्समध्ये काम करते आणि परत न्यूक्लिअर एनर्जी रिएक्टर्समध्ये पण कंपनी काम करते आणि त्यातच त्यांना काय झालेलं काल न्यूक्लिअर एनर्जी रिएक्टरमध्ये त्यांना काल एक ऑर्डर बुक झालेली आहे. जवळपास 350 कोटीच्या आसपासची काहीतरी ऑर्डर बुक झालेली आहे. त्यामुळे कंपनीला आज तो पण फायदा मिळाला आणि जो सेक्टर पण या सेक्टरमध्ये जी तेजी होती ते पण आज ह्या स्टॉक्समध्ये धरून पाहायला मिळाली. त्यानंतर आहे तर आपण पाहू शकतो कोचिन शिपयार्ड जो आहे कशामध्ये नेव्हलमध्ये काम करतोय. कंपनीकडे पण जवळपास मला वाटतं जवळपास 22,000 कोटीची ऑर्डर बुक आहे. त्यांची परवाच मी कॉन्कॉल्स वाचली की त्यांची जवळपास 22,000 कोटीची जी ऑर्डर बुक्स आहेत ती आता म्हणजे येणाऱ्या काही दिवसात म्हणजे नेक्स्ट फायनान्शियल इयरला ऑर्डर बुक आहे. आणि कंपनी एक्सपान्शन पण केलेले आहे. काय केले आहेत कंपनीने 2 ड्राय डॉक्स ओपन केलेले आहेत न्यूमध्ये. कारण का जिथे काय होतात शिप रिपेअर्स होण्याची शक्यता आहे. शिप रिपेअरिंगमध्ये कंपनीचा जास्त रेव्हेन्यू होतो. त्यानंतर नवीन न्यूज आलं की तेव्हा की एअरक्राफ्ट तयार करायचे सॉरी एअर कॅरियर जे तुमचे हे आहेत एअरक्राफ्ट कॅरियर जे आहेत त्या मध्ये जहाज बनवायचे आहेत ते पण तिची काहीतरी न्यूज आली आहे. ती पण 4 न्यू एअरक्राफ्ट जे आहेत एअरक्राफ्ट कॅरियर जे शिप्स आहेत त्या पण बनवायचे. त्याचाच फायदा तर आधी INS कोणी बनवलं हे INS विक्रांत हे कोचिन शिपयार्डनंच बनवलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात पण या स्टॉक्सवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. त्यानंतर हा माझगाव डॉक जो आहे तो नेव्हल सेक्टरमधला सगळ्यात म्हणजे हाय वेटेज स्टॉक्स आहे तो आहे जो माझगाव डॉक आहे. कारण काय स्टॉक्स फार म्हणजे जे सबमरीन वगैरे बनवते तो हा स्टॉक्सच बनवतो. सबमरीन वगैरे बनवणे तर हा स्टॉक्स आहे आणि हा पण स्टॉक चर्चेत आहे. कारण का नवीन 70,000 कोटीची डील कंपनी जी आहे ती तर ते 70,000 कोटीची जी डील आहे त्यामध्ये कंपनी काम करत आहे. काय म्हणजे डिफेन्स ऑफ मिनिस्ट्री सोबत त्यांची पण चर्चा चालू आहे. हा पण गेले काही दिवस चर्चेत आहे. पॉईंट जरा तो रखडलेला आहे. तो येणाऱ्या काही दिवसात हा पण मार्गी लागेल आणि तसं तुम्हाला एक तेजी पाहायला मिळेल. त्यानंतर आहे जो तुम्ही पाहू शकता की नेव्हलमध्ये सध्या तरी चांगला चर्चेत आणि सध्या एकदम गरम जो स्टॉक्स आहे तो म्हणजे GRSC गार्डन रिच शिप बिल्डर्स हा जो स्टॉक्स आहे तो स्टॉक आहे तो जो नेहमीच म्हणजे चांगल्या गेल्या काही महिन्यात कारण का कंपनीचे ऑर्डर बुक आणि एक्झिक्युशन जे आहे ते फार चांगली झालेले एक्झिक्युशन म्हणजे एक्सपेक्टेशन सुद्धा फार चांगले झालेले आहे. कंपनीचे एक्झिक्युशन्स आहेत आणि येणाऱ्या काही दिवसात अजून काही त्यांच्या डिलिव्हरी रखडलेल्या होत्या म्हणजे इन द टाइम आहेत सर्व डिलिव्हरीज त्यांच्या ज्या होणार आहेत त्या प्रोजेक्ट जे आहेत मागच्या काही मागील महिन्यातच मला वाटतं जी त्यांनी जी एक नेव्हल शिप त्यांनी ह्याच्या इंडियन गव्हर्नमेंटला काय म्हणतात त्याला म्हणजे डिफेन्स मिनिस्टरला जे आहेत ते हँड ओव्हर केलेले आहेत जी नेव्हीमध्ये यूज होणार होती. तर कंपनीचे विदिन ऑर्डर बुक जे आहेत ते आपण वेळेत कंप्लीट केलेले आहेत आणि जे काही नवीन ऑर्डर बुक्स आहेत जवळपास 25,000 कोटीची त्यांची ऑर्डर बुक आहे. तर ती पण कंपनी कार्यरत आहे आणि ह्या वर्षी जवळपास 17,000 कोटीची जी ऑर्डर बुक आहे 17,000 कोटी जी मागच्या फायनान्शियल इयरमधली होती ती ह्या फायनान्शियल इयरमध्ये ते
ऑर्डर डिलिव्हर करणार आहेत, जिथे की 17,000 कोटीचा त्यांचा रेव्हेन्यू जनरेट होणार आहे. तर ही माहिती कुठून वाचली, की मी कॉन्कॉल्स जे आहेत त्यांचे ट्रान्स्क्रिप्ट्स, तर तिथून मी ही माहिती वाचली. तर आज GRSमध्ये सांगायची गोष्ट ठीक आहे. GRS मी आज हा स्क्रीनशॉट शक्य तुम्ही काढून ठेवलेला आहे. याचं कारण काय तुम्ही पाहू शकता इथं, की आज बायर्सच नव्हते, सॉरी सेलर्सच इथं कोण नव्हतं. बायर्स भरपूर होते, सेलर्सच नव्हते. गेल्या एक अर्ध्या तासात ना हे मी नोटीस केलं होतं. कोणत्या बाकी तर सेलरच नव्हते आणि बायर्सच फक्त भरभरून होते. याचाच अर्थ काय, कंपनीमध्ये ग्रेट व्हॅल्यूम म्हणजे चांगला व्हॅल्यूम तयार झालेला आहे आणि कंपनीने कुठेतरी एक बेस तयार केलेला आहे. आणि हे जर जे आपण इन्व्हेस्टर जे आहेत किंवा जे स्विंग ट्रेडर्स आहेत, तर ही पॉईंट त्यांनी नोटीस करायची असते, की बाबा कसं असतं, किंवा कंपनी समजा एक 10% दिवस इंट्राडेला एक गेन घेतलेला आहे. तर काय ते ॲट द शेवटच्या काय काय होतं, कंपनी काय करते, फॉलोअप देते आणि काय सेल ऑफ होतं. कारण का इंट्राडे ट्रेडर्स आहेत किंवा जे कोण मोठी जे आहेत, तर त्यांच्याकडून काय होतं, प्रॉफिट बुकिंग करतात आणि सेल ऑफ करून जातात. पण तसंच झालं नाही. कारण काय, याचं कारण होतं की बाबा, की GRSने जे जे कोणी नवीन बायर्स आले आहेत, जे कोण होल्डिंग्स केलेले आहेत, डिलिव्हरी झाली आहेत, ते एक चांगली डिलिव्हरी झाली आहे स्टॉक्समध्ये. तर ही होती मित्रांनो आजची व्हिडिओ. तर आपण आज जवळ चांगलीच पॉईंट आज कव्हर केलेले आहेत. त्यामध्ये डिफेन्स सेक्टर, JVM ऑटो आणि त्यानंतर आपण निफ्टीचे जे सेक्टोरल इंडायसेस आहेत तिथे एक परफॉर्मन्स पाहिला. निफ्टीचे टॉप गेनर्स पाहिले आणि बरेच जे इंडियन सेक्टरमध्ये जे परफॉर्मन्स आहे तो पण आज पाहिलेला आहे आपण. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले असल्यास तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.